नमस्कार, मी सोमनाथ बळवंत पवार. 7 तारखेला म्हणजेच उद्या आम्ही मुख्यमंत्री साहेब यांना काळे झेंडे दाखवणार होतो. या कारणास्तव पोलिसांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट केलेलं आहे. प्रतिबंधात्मक कारवाई आमच्यावरती करण्यात आलेली आहे. त्यांचं पण योग्यच आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे, तेही त्यांच्या जागेवरती योग्य आहे. परंतु हे करणं म्हणजे सरकार असं दाखवतंय आमच्या विरोधात कुणीही बोलायचं नाही, आमच्या विरोधात कुणीही आवाज उचलायचा नाही. खरं तर लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेला आहे की आम्ही आंदोलन करावं आणि आमच्या मागण्या मांडाव्यात. आम्ही जर उद्या काहीतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला असता तर आम्हाला अरेस्ट केलं असतं तर गोष्टी वेगळी होती. आम्ही बोललो आणि म्हणून तुम्ही आम्हाला अरेस्ट करणं हे कितपत योग्य आहे असा मला प्रशासनाला सवाल आहे. तसेच आमचे स्थानिक आमदार खूप जीव लावून आमच्यावरती आहेत. पोलिसांना सारखे फोन करून विचारतात काय झालं, अटक केली की नाही केली. तर पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आम्ही स्वतःहून इथे आलेलो आहेत आणि इथे आम्हाला स्वतःलाच अरेस्ट करून घेतलेलं आहे. माझ्या सर्व जनतेला आणि पेंकरवाडे रहिवाशांना मी विनंती करीन, कुणीही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, कायदा हातात घेऊ नये. आम्हाला अटक केलेली आहे, आम्हाला उद्या सोडतीलच दुपारी 1 वाजेपर्यंत घरी. परंतु आमचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचलेला आहे आणि तो दाबण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे हे त्यांच्या या आजच्या कृत्यातून दिसून येत आहे. मी पोलीस प्रशासनाला विनंती करीन की इतर आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. मी स्वतः तुम्ही बोलवल्यावरती पोलीस स्टेशनला हजर आहे आणि आमचा शब्द आहे उद्या कुठलेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही होणार याची जबाबदारी आम्ही घेऊ. पुन्हा एकदा मी सरकारला हीच विनंती करीन, ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी विचार करावा, स्थानिक प्रशासन यांनी विचार करावा, ही आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.